सातारा जिल्ह्यातील धार्मिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचं असलेलं ठिकाण म्हणजे मांढरदेव. या मांढरदेवाची यात्रा नुकतीच संपन्न झालेली आहे. यात्रा संपलेली जरी असली तरी आत्ता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांचा लोंढा अद्यापही कायम आहे. आत्ता आपण आहोत आईच्या चरणी, आपण या ठिकाणी आहोत. आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत. आपल्यासोबत महाराज आहेत. महाराजांकडून आपण थोडंसं या मंदिरासंदर्भात, या आईच्या महिमासंदर्भात, एकंदरीत या वर्षीची यात्रा कशा प्रकारे साजरी झालेली आहे, किती भाविक आलेले या ठिकाणी, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. महाराजसाहेब, तरुण भारत आणि आपल्या डिजिटल मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, या वर्षीची जी यात्रा जी संपन्न झालेली आहे, कशा प्रकारे पाहता या यात्रे? दरवर्षी मोठ्या प्रमाणात देशातून राज्यातून लोक या ठिकाणी येत असतात. काय सांगाल, या वर्षीची यात्रेचं वैशिष्ट्य असं काय झालं? नमस्कार, मी विश्वस्त सुधाकर शंकर क्षीरसागर, देवीचे मुख्य पुजारी, हरिभक्त परायण आहे. तसं पाहायला गेलं तर मांढरदेवीची यात्रा हे फक्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र असं न राहता पूर्ण भारतभर आणि आता भारताच्या बाहेरसुद्धा आईसाहेबांचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. पूर्वी असं असायचं की आमची यात्रा ही फक्त पौष पौर्णिमा एवढी मर्यादित असायची, पण आता पौष महिना, पूर्ण महिना, अमावस्या एकदा झाली की पौष अमावस्येपर्यंत पूर्ण महिना यात्रा चालू असते. आणि पूर्ण महिनाभरामध्ये मध्य हा पौष पौर्णिमा म्हणजे मुख्य यात्रेचा दिवस असतो. यात्रा प्रचंड प्रमाणामध्ये आमच्या इथं उत्साहामध्ये यंदा साजरी झाली. यात्रेच्या दिवशी कमीत कमी 5 लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे. आईचा छबिना उत्साहामध्ये झाला. त्यानंतर देवीची षोडशोपचार पूजा साळंकृतपणे देवीचे ट्रस्टचे, देवस्थानच्या ट्रस्टचे अध्यक्ष, सातारा PDJ चेअरमन साहेब आणि सर्व ट्रस्टी आणि सर्व अधिकारी यांच्या हस्ते मोठ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये पार पडला. देवीचं महात्म्य हे फार पुरातन असून देवी ही मूळ काली रूपातली आहे. आपण काळेश्वरी काळूबाई म्हणतो, पण मूळ नाव तिचं कालिका आहे. जी प्रकट झाली कलकत्ता येथे, ती उग्र स्वरूपामध्ये प्रकट झाली. दुसऱ्या क्रमांकाला मांढरदेव मंदार पर्वत येतो, जिथं आईसाहेब आल्या अतिशय रागामध्ये. हजारो लाखो दैत्यांचा इथं वध झालेला आहे. आणि आईसाहेब भोलेबाबा पायात आल्यामुळं शांतही इथंच झाल्या. त्यामुळं काली अवतार जो आपण तो बघतो फोटो, नरमुंडाची माळ गळ्यामध्ये घेऊन चतुर्भुज होऊन आईसाहेबांनी जे इथं सगळं दैत्यांचं मर्दन केलेलं आहे, तो सगळा भाग इथं घडलेला आहे. आईसाहेबांच्या समोर इथं महादेवाची पिंड आहे. याचाच अर्थ असा की महादेव बाबा तिच्या पायामध्ये आले होते. आणि शांततेसाठी महादेवांनी स्वतः गुजरात येथे पावागड, चंपानेर अरण्यामध्ये पावागड मांढरदेवीसारखाच दुसरा डोंगर आहे, तिथं आईसाहेबांना शांततेसाठी तिथं बसवलेलं आहे. एकंदरीत महाराज, काही वर्षापूर्वी या ठिकाणी जी दुर्घटना घडलेली होती, त्यानंतर सध्या म्हणजे यावर्षी सातारा जिल्हा प्रशासन असेल, सातारा पोलीस प्रशासन असेल, खबरदारीची भूमिका म्हणून कशा प्रकारे उपाययोजना केली गेलेली होती किंवा मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था असेल, दुर्घटना घडूच नये यासाठी पोलीस प्रशासन असेल, सातारा जिल्हा प्रशासन असेल, यांच्याकडनं कुठल्या काळजी घेतली गेली, कुठली खबरदारी घेतली गेली? 2005ची दुर्घटना कुणाच्याही विस्मरणातून कधीही जाणार नाही, इतकी ती अत्यंत दुर्दैवी अशी ती घटना होती. त्या अनुषंगाने मांढरदेवी देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून सर्वच प्रशासनांना सोबत घेऊन आम्ही जे इथं कार्य करत असतो, गेले महिन्यातर्फे 150 कमांडो जे प्रायव्हेट सिक्युरिटी फोर्समध्ये असतात, तर त्यांना इथं आपण नियुक्त करतो. त्याच्यानंतर होमगार्ड आहेत, पोलीस आहेत. सर्वच जणांनी यंदा तर म्हणजे घाटापासून इतकी खबरदारीची योजना घेतलेली आहे की कुठं अपघात होऊ नये, कुठला इन्सिडेंट घडू नये. तुम्हाला आता गेले जवळजवळ 5-6 दिवस झाले यात्रा चालू आहे, तर कुठेही एकही अनुचित प्रकार अजूनपर्यंत घडून दिलेला नाही.
आणि फार मोठ्या प्रमाणावर ते भाविक इथं येत आहेत. सर्वांना व्यवस्थित सुनियोजितपणे दर्शन दिलं जात आहे. कुठेही पिक पॉकेटिंग म्हणा किंवा काही म्हणा, पोलीस दलाचं विशेष आम्ही आभार मानतो की त्यांनी खरोखर साधं पिक पॉकेटिंग सुद्धा इथं होऊन दिलेलं नाही. एकंदरीतच जिल्हा प्रशासन असेल किंवा देवस्थान ट्रस्ट असेल, या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खबरदारीची उपाययोजना, भाविकांना येणाऱ्या कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांचं दर्शन सुखरपणे व्हावं यासाठी सगळ्या योजना केलेल्या आहेत. अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि भक्तिमय वातावरणात आता जी यात्रा सुरू आहे आपल्याला असं म्हणतील. तर देव ट्रस्ट जे आहे किंवा इथले जी व्यवस्था पाहणारे ट्रस्ट आहे यांच्यामार्फत हे यात्रा सुकर व्हावी, भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टीने जे काय काळजी उपाययोजना घेतलेली आहे आणि त्याचाच फलित म्हणून या वर्षीची यात्रा अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झालेली आहे. देशभरातून राज्यभरातून लोक आत्ताही या ठिकाणी येत आहेत आणि आईचं दर्शन घेत आहेत. तरुण भारतसाठी मांडरगड, सातारा.